Dear students, today we are going to learn the new point in oscillation, in chapter oscillation, named as phase in SH. Or you can say that this new point is known as a phase in simple harmonic motion. म्हणजे आपल्याला आज सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये फेज काय असते हे बघायचं. व्हॉट वी आर गोइंग टू लर्न द फेज इन एस. ठीक आहे. मग आता फर्स्ट थिंग, व्हॉट इज मीन बाय द फेज? राइट डाउन डेफिनेशन ऑफ द फेज, ऑल ऑफ यू. Phase in SHM is nothing but phase in SHM is nothing but the position or the term. The phase in SHM is nothing but the position or the term which indicates the instantaneous position of the oscillating object. Instantaneous position of the oscillating object. Clear? For example, जरा असं लक्ष द्या आता इथं, इकडे लक्ष द्या. Now the scale is performing simple harmonic motion. Yes or no? Yes, it is performing simple harmonic motion, and you can see that it is moving to one extreme to other extreme, and its position is continually changed. Its position is continually changing. Yes or no? Initially, it is at the mean position, and as its SHM start, its position is changing. Means its phase is changing. Its phase is changing. लक्षात? म्हणजे थोडक्यात फेज म्हणजे काय, तर ज्यांनी लिहिलेलं नाही त्यांनी परत एकदा व्यवस्थित लिहून घ्या. The phase in SHM is nothing but the term which indicates state or the instantaneous state or the instantaneous position of object performing SHM. म्हणजे काय, तर फेज काय, फेज इज नथिंग बट द टर्म. ही अशी टर्म आहे जी इंडिकेट करते पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. अशा ऑब्जेक्टची पोझिशन इंडिकेट करते जो SHM परफॉर्म करतो. किंवा आपण असं म्हणूया, फेज इंडिकेट्स द इन्स्टंटेनियस पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. इन्स्टंटेनियस पोझिशन ही इंडिकेट करते. लक्षात? म्हणजे आता बघा, सध्या कुठे मेन पोझिशनला, इथपर्यंत गेला एक्स्ट्रीम पोझिशन, परत मेन पोझिशन, परत एक्स्ट्रीम पोझिशन, परत मेन पोझिशन, आणि समजा मध्येच इथे कुठे, तर इन बिटवीन एक्स्ट्रीम अँड मेन पोझिशन. ठीक आहे, समजलं का? फेज म्हणजे काय समजलं का? आणि जनरली फेज ही अँगल न दाखवली जाते. कशाने दाखवली जाते? अँगल. म्हणजे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपण इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट बघू. Yes or no? In SHM, look at here. In SHM, displacement किंवा आपण असं म्हणूया instantaneous displacement. Displacement of object is given by equation आठवतंय त्याचं? In SHM, instantaneous displacement of object is given by, what is the equation? X equal to A sin omega t plus phi. Clear? X equal to A sin omega t plus phi. हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन. आणि या इक्वेशन मध्ये x हे इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट नेहमी विथ रिस्पेक्ट टू मेन पोझिशन घेतली जाते. हा, आता तुम्ही नीट अँड जेई मध्ये कधी कधी ती विथ रिस्पेक्ट टू एक्स्ट्रीम विचारता. म्हणजे ट्रिकी क्वेश्चन बनवण्यासाठी
ते एक्स्ट्रीम पासून पण विचारतात. पण जनरली ज्यावेळी आपण SHM लर्न करतो किंवा SHM कन्सिडर करतो तेव्हा डिस्प्लेसमेंट ही फ्रॉम मेन पोझिशन घेतली जाते. मग हे एक्स लिहिलं बरोबर. आणि एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. एक्स ही इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट आहे. ए हे अँप्लिट्यूड आहे आणि अँप्लिट्यूड इज कॉन्स्टंट फॉर गिवन SHM. दिलेल्या SHM साठी अँप्लिट्यूड कॉन्स्टंट. नाउ व्हॉट्स लेफ्ट देअर. साइन हे फंक्शन आहे म्हणजे SHM इज द फंक्शन ऑफ साइन. साइन फंक्शन आहे, साइन वेव्ह आहे. आणि या ही जी टर्म आहे दिस टर्म the omega t plus phi, omega t plus phi is equal to phase in SH. Phase in SH. ही जी टर्म आहे ना omega t plus phi ही phase in SH. ही phase in SHM indicate करते. Where phi is equal to initial position or initial phase and omega t is equal to instantaneous phase. आणि हे एकत्र मिळून फेज इन SHM म्हणजे जी कोणतीही फेज असेल SHM ची ती त्याच्या इनिशियल फेज वरती पण डिपेंड असते आणि इन्स्टंटेनियस फेज वरती पण डिपेंड असते आणि दोन्ही मिळून ती फेज इन SHM पण, ज्याला इन्स्टंटेनियस फेज म्हणतात. आता इन्स्टंटेनियस फेज बदलत जाते ना, म्हणजे समजा लेट आपण एक काम करू, आपण एक असं समजूया लेट थीटा is equal to omega t plus phi. Theta is equal to omega t plus phi. म्हणजे आता थीटा काय झाला फेज इन SHM बरोबर. Therefore theta is equal to phase in SHM. ठीक आहे. मग if t varies, if t is equal to t1, t2, t3, so on tn. म्हणजे टाइम जो आहे तो हा जो t आहे हा इन्स्टंटेनियस टाइम आहे ते आपण बघितलंय आणि हा वाढत जाणार आहे. म्हणजे एकदा SHM स्टार्ट झाली तर तो जो टाइम असतो तो काय होत जातो, वाढत जातो. जर असं लक्ष द्या. सिंपल हार्मोनिक मोशन स्टार्ट. आता ही एक्स्ट्रीम पासून स्टार्ट झाली किंवा तुम्ही हवं तर मीन पासून स्टार्ट करू शकता बरोबर. ही मीन पासून स्टार्ट झाली तर SHM मध्ये याचा जो टाइम पिरियड आहे कॅपिटल टी, आपण टाइम पिरियड कोणत्या सिम्बॉलने दाखवतो, कॅपिटल टी न, तो कॉन्स्टंट असतो. तो कॉन्स्टंट असणार. समजा याचा 2 सेकंद आहे तर हे असं 1 तास 2 तास 10 दिवस वर्षभर ऑसिलेट करत राहिला. आपण यात फ्रिक्शन वगैरे काही कन्सिडर करत नाहीये तर याचा टाइम पिरियड कॉन्स्टंट राहणार. जसं घड्याळाचा लोलक असतो की नाही, पेंडुलम ऑफ द क्लॉक, त्याचा टाइम पिरियड कॉन्स्टंट आहे, तो कधीच बदलणार नाही. त्याचा टाइम पिरियड कॉन्स्टंट. पण आता ही SHM स्टार्ट झाली, 2 सेकंद झाले, 3, 4, 5, 6, 7, म्हणजे याचा जो टाइम आहे या सिंपल हार्मोनिक मोशनचा जो टाइम आहे तो काय होत चाललाय, वाढत चाललाय. तो हा टाइम तो इन्क्रीज होत चाललाय. मग जसा हा टाइम चेंज होईल तसं थीटा, ज्याला आपण फेज इन SHM म्हणताय, थीटा काय होत जाईल बघा. θ1 इज इक्वल काय ना सांगा, ओमेगा t1 प्लस फाय. ठीक आहे. दुसरी गोष्ट θ2 काय सांगा, θ2 इज इक्वल टू ओमेगा t2 प्लस फाय.
ठीक आहे. तसंच θ3 is equal to omega t3 plus phi and so on. थीटा एन काय येईल रे? ओमेगा tn प्लस फाय. ठीक आहे. मग या कोणत्या टर्म कॉन्स्टंट राहिल्या तुम्ही सांगू शकता? कोणत्या टर्म कॉन्स्टंट आहे? सेंड मी क्विकली. Which terms are constant here? Tell me. I'm waiting for your answer. You can see that this phi is not changing. हा phi बदलत नाहीये. Phi is not changing. Can you see that? आणि ओमेगा, very good. Snehansh, correct. Pi power correct. Omega and phi is not changing because this initial phase is constant. Is constant. आणि आणखी कोणती टर्म आली? Where omega is equal to 2 pi by t. 2 pi by t is also equal to what? Constant. ज्याला आपण angular velocity म्हणतो. Angular velocity is also constant. ठीक आहे. म्हणजे हे काय होत जातं की ओमेगा जो आहे तो मात्र कॉन्स्टंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, पर्सन एखादी व्यक्ती जन्मली तर तिची बर्थ डेट ही कॉन्स्टंटच राहणार. ती ज्या दिवशी जन्मली, समजा 1 जानेवारी 2000 मिलेनियम इयर, ठीक आहे, 1 जानेवारी 2000 हा तिची बर्थ डेट. मग आता सध्या ती साधारणतः 21 इयरची असेल, बरोबर? तर ते कॉन्स्टंट राहणार. बर्थ डेट कॉन्स्टंट राहणार. बर्थ डेट म्हणजे काय समजायचं? फाय. ते कॉन्स्टंट राहणार. ठीक आहे. आता अर्थ वरती ज्या इयरची ड्युरेशन कॉन्स्टंट आहे 30, दॅट इज फॉर 365 डेज. 365 डेज काय कॉन्स्टंट आहे. लक्षात, म्हणजे प्रत्येक वर्ष 365 डेजच असतं, ते पण कॉन्स्टंट राहणार. म्हणजे ओमेगा हे पण कॉन्स्टंट. पण 2001, 2002, 2003 ते लीप इयर मी ऍव्हरेज व्हॅल्यू सांगितली वेदांगी. ठीक आहे. 2003, 2004 हे वाढत चाललंय. म्हणजे त्याचं एज वाढत चाललंय. एज म्हणजे फेज थीटा. थीटा इन्क्रीज होत जाणार जसं टाइम इन्क्रीज. ठीक आहे. पण हा थीटा काय करतो या एसएचएम मध्ये? तो परत स्वतःला रिपीट करतो. कारण की आपण प्रूव्ह केलंय की आफ्टर टाइम टी, जर यात आपण टी मध्ये हा टाइम पिरियड कॅपिटल टी ऍड केला तर काय होतं की परत तीच इक्वेशन, बरोबर? याच्या आधी आपण ते प्रूव्ह केलं. म्हणजे याचा अर्थ काय? ही जी फेज आहे ती स्वतःला परत परत रिपीट करत. इज इट क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस पॉइंट? जरा बघा, कन्सेप्ट लक्षात आली की तुमच्या? येस ऑर नो? फेज इन एसएचएम ही टर्म लक्षात आली का? ओके. आता या केस मध्ये ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट सिंपल हार्मोनिक मोशन, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असू दे किंवा लिनियर सिंपल हार्मोनिक असू दे, इट पॉजेसेस द फेज. त्याला फेज असतो आणि ही फेज म्हणजे थीटा. आपण अँग्युलर एसएचएम मध्ये फेज नेहमी थीटाने दाखवतो. लक्षात, इथं आहेच ही लिनियर फेज आहेच. डोंट फॉरगेट दॅट इट हॅज अ लिनियर, ही फेज असणारच आहे. पण त्याचबरोबर आपण थीटाने रिप्रेझेंट करतो. मग ज्या वेळेला पेंडुलम मीनला असेल त्याची इनिशियल फेज फाय 0 आला, टाइम पण 0 आला, सुरुवातीची डिस्प्लेसमेंट 0 म्हणजे सुरुवातीची फेज 0. आता इकडे गेला मग पाय बाय 2, परत इथे आला पाय, इकडे गेला 3 पाय बाय 2, परत इथे आला. इट्स व्हॉट 2 पाय. ज्यावेळी एसएचएम एक ऑसिलेशन कंप्लीट करतो तेव्हा त्याची फेज किती होते? 2 पाय. इकडे लक्ष द्या. 0 इकडे आला, पाय बाय 2 परत मीन ला गेला,
इट इज व्हॉट पाय, म्हणजे पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 पाय, पाय प्लस पाय बाय 2 म्हणजे 3 पाय बाय 2 आणि परत इथे 2 पाय. म्हणजे जर तो परफॉर्म करत असेल ऑसिलेशन असेल, ठीक आहे, तर एकदा पाय बाय 2 पाय, 3 पाय बाय 2 2 पाय, परत पाय बाय 2 केलं म्हणजे इट इज व्हॉट 2 पाय प्लस पाय बाय 2 केलं तर 5 पाय बाय 2, 6 पाय बाय 2, 7 पाय बाय 2 म्हणजे SHM मध्ये त्याची जी फेज आहे ती पाय बाय 2 प्रत्येक वेळेला इन्क्रीज. आलं लक्षात? समजलं का नाही? आणि तो त्याची पोझिशन मात्र तीच रिपीट करतो, कारण तो सेम पाथ वरती मूव्ह होतोय ना. हा जो पेंडुलम आहे तो सेम पाथ वरती मूव्ह. आर यू गेटिंग दिस इन दिस वे? मग याचा अर्थ काय हे सोडून गेलेलं नाही कुठे. दॅट्स वाय इट इज रिपीटिंग मोशन, ज्याला आपण पिरियडिक म्हणतो. तो त्याच पोझिशनला येतो. पण जर एक ऑसिलेशन घेतली आफ्टर कम्प्लिटिंग वन ऑसिलेशन, म्हणजे इथून इकडे गेला परत इथे आला, इथून इथे गेला परत इथे आला, एक ऑसिलेशन कंप्लीट झाली तर त्यावेळी त्याची फेज होते 2 पाय. समजलं का? त्याची फेज किती होते 2 पाय. सेम केस आहे, ऑसिलेट करताना O टू A गेला, परत O ला आला, परत O टू B गेला, परत B टू O आला, म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट झालं, त्याची फेज किती येते 2 पाय. मग परत पुढची सायकल, असं प्रत्येक सायकल मध्ये त्याची फेज 2 पाय 2 पाय न वाढते. येस ऑर नो? क्लिअर? ओके. लक्ष द्या, ज्या वेळेला थीटा 0 असेल तेव्हा पार्टिकल मीन पोझिशनला असणार आहे अँड दिस SHM इज बिगिनिंग किंवा ऑसिलेशनची सुरुवातच असणार आहे. ही ती केस. Oscillation is just going to start or it has been starting, is beginning. Now if theta equal to pi by 2, theta equal to pi by 2 or 90 degree, म्हणजे तो काय झाला इकडे आला. It's mean that the particle has hit one extreme position, एका extreme position, and it has been completed 1/4 oscillation. आता तो इथून इथं जाणार म्हणजे परत मीन पोझिशन. इफ थीटा इज पाय, थीटा पाय असेल तर किंवा पाय म्हणजे 180 डिग्री, पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन अँड इट कंप्लीटेड हाफ ऑसिलेशन, आणि त्याचं हाफ ऑसिलेशन झालं. लक्षात? त्याचं हाफ ऑसिलेशन झालं. आता इफ थीटा इक्वल टू 3 पाय बाय 2 म्हणजे किती आलं रे 270 डिग्री, पार्टिकल इज ॲट अदर एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे दुसऱ्या एक्स्ट्रीम पोझिशनला. ही मीन, ही फर्स्ट एक्स्ट्रीम पोझिशन, परत मीन, आणि ही अपोजिट एक्स्ट्रीम पोझिशन किंवा अदर एक्स्ट्रीम पोझिशन. ओके. And when particle comes again at mean position, means this one, theta equal to 2 pi or 360 degree, particle is at mean position. Particle कुठे mean position ला, and it has completed one oscillation. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी की 0 पाय बाय 2 180 म्हणजे पाय, 3 पाय बाय 2 and 2. आता पुढचं परत इथून सेकंड ऑसिलेशन इज बिग आणि सेकंड ऑसिलेशन स्टार्ट. लक्षात आलं ना तुमच्या? येस ऑर नो? याच्यावरती थेरी क्वेश्चन 3 मार्कासाठी येईल, म्हणजे जो आपण सुरुवातीपासून बघितलं त्याच्यासाठी, किंवा इंडिव्हिज्युअल केसेस 2 मार्कासाठी येतात. हे झालं बोर्डसाठी. इंडिव्हिज्युअली 2 मार्कासाठी हे विचारलं जाईल. पण नीट अँड जेई मध्ये सोपे क्वेश्चन सुद्धा याच्यावरती विचारले जातात. म्हणजे याच्यावरती येणारे जे क्वेश्चन आहेत हे इझी लेवलचे असतात आणि त्यात तुम्हाला एक वेव्ह दाखवली जाते किंवा पार्टिकलची पोझिशन दाखवली जाते आणि त्याची फेज विचारली, किंवा फेज ला जर गेला तर तो तिथं त्याची फेज दिली जाते, आलं का लक्षात, आणि त्याची पोझिशन विचारली. क्लिअर? होप ऑल ऑफ यू गॉट आयडिया. जर आणखी काही कोणाला डाऊट असतील तर तुम्ही नेक्स्ट लेक्चरला विचारू शकता. आता आपण इथे थांबूया. आपलं लेक्चर आपण थांबवतोय आता.